कृपया करून त्यांच्या कॉम बॉक्स मध्ये द्या. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर होताना आपल्याला पाहायला मिळते. गुरुनाथजी पाटील, विनोदजी भगत हे आमचे दोन्ही ऑफिशियल पंच, त्याचबरोबर सचिन जी साहू हे देखील जॉईन होताना आपल्याला पाहायला मिळतील. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट अनेक मायबाप प्रेक्षक स्मार्ट मोबाईलवर, मेगा स्क्रीन टीव्हीवर ही स्पर्धा एन्जॉय करतात. त्या सर्वांचा मी स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मृती चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागत करतोय. चला, जर कोणाकडे साई कंपनीची बॅट या ठिकाणी असेल तर कृपया करून आमच्या कॉम बॉक्स मध्ये ती जमा करा. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये अरमान शेख आणि आत्मजीत ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. ज्या जोडीने सातत्याने आपल्या अफलातून खेळीने अनेक स्पर्धांमध्ये आप्पा स्ट्रायकर या टीमला वर्चस्वामध्ये आणणारी हे दोन्ही सलामीवीर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. तर गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज विकी मुंबईकर आपल्याला पाहायला मिळेल. अरमान शेख आपल्याला पाहायला मिळेल. अरमान शेख आणि आत्मजीत ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. आज नवी मुंबईमधील एक नामवंत स्पर्धा आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळते. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे चषक 2025 चा थरार रोहिदासजी पाटील, नयनजी पाटील व शिवशंकर क्रीडा मंडळ, नयन पाटील युवक प्रतिष्ठान यांच्या संकल्पनेतून साकार झालेली स्पर्धा. गेले अनेक दिवस या स्पर्धेसाठी भरपूर चांगली मेहनत संपूर्ण नयनजी पाटील व त्यांची संपूर्ण जी टीम त्यांच्या माध्यमातून घेण्यात आल्याने जे स्वप्न त्यांनी पाहिले ही स्पर्धा पुन्हा एकदा उदयास आणण्यासाठी, ते स्वप्न मात्र आज खऱ्या अर्थाने सत्यामध्ये उतरताना आपल्याला पाहायला मिळालं. सामना क्रमांक पहिला आपण प्रेक्षकने मॅच पाहिली, तो सामना जिंकला टीम सीबीडी कॉप्स. अतिशय चांगला खेळ सीबीडी पोलीस बांधवांनी केला आणि पहिल्या मॅच मध्ये त्यांनी विजय संपादन केला. मॅचला होते सुरुवात. गोलंदाज विकी मुंबईकर गोलंदाजीच्या मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. तर सलामीवीर आपल्याला पाहायला मिळेल समोरच्या दिशेने. पहिलाच बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, जेलची संधी जरूर आहे. फिल्डर तैनात होता, कंकेश कोळीने टिपला हा झेल. पहिल्या बॉलवर एक महत्वाचा विकेट या ठिकाणी प्राप्त केलाय. ज्या विकेटसाठी हे जाळ्या विणले त्या जाळ्यामध्ये फलंदाज अडकला. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकताय. लेगस्टिकच्या थोडासा बाहेर होता. आखूड पद्धतीचा हा बॉल स्ट्रोक खेळत असताना कुठेतरी थोडंसं दडपण पाहायला मिळालं फलंदाज अरमान शेखच्या चेहऱ्यावर. फटका फसला थोडासा, स्वतःवर थोडासा नाखुश आपल्याला पाहायला मिळतो. आणि पहिल्या बॉलवर एक महत्वाचा विकेट गमावल्यानंतर नवीन फलंदाज महेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा विकी सज्ज होताना पाहायला मिळेल. पहिल्या बॉलवर एक महत्वाचा विकेट प्राप्त केल्यानंतर एक नवी ऊर्जा निर्मित झाली टीम गावदेवी 11 दिवाय या टीम मध्ये.
एक महत्वाचा विकेट त्याने प्राप्त केला. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता. पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिले. चेंडू वळवण्याची क्षमता भरपूर आहे. डावकऱ्यांच्या गोलंदाजामध्ये एक दैविक देणगी असते ती म्हणजे नॅचरल स्विंग देखील आपल्याला पाहायला मिळतात आणि आतापर्यंत भरपूर चांगला खेळ राहिलाय विकी मुंबईकरचा. यंदाच्या हंगामामध्ये अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये देखील खेळताना आपल्याला पाहायला मिळाला. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता परंतु या क्षणाला पॉइंटच्या दिशेने डीप मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळाला. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी ज्युनियर नयन कोहलीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. एक सिंगलच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळेल. 1 रनने स्कोरबोर्ड ओपन झाले. टीम अप्पा स्ट्रायकर सीबीडी या टीमचं स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आत्मजीत आपल्याला पाहायला मिळतोय. लॉफ्ट केलाय. टायमिंग चांगला आहे. डीप मिड विकेटला फिल्डर पोहोचेल तत्पूर्वी या मॅच मधला एक पहिला मोठा प्रहार आत्मजीतच्या बॅट मधून येतोय. हा दर्जेदार स्ट्रोक चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या फटक्याची प्रतीक्षा होती टीम अप्पा स्ट्रायकर सीबीडी या टीमला आणि तो फटका आपल्याला पाहायला मिळतोय. टायमिंग चांगलं होतं आणि त्यानंतर ही सफलता मिळाली जाते. 4 रनच्या साह्याने धावफलकाची गती वाढली. 5 रन. अनेक विक्रमी खेळी फलंदाज आत्मजीतच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. टीम अप्पा स्ट्रायकर सीबीडी या टीमसाठी महत्वाच्या क्षणी सामन्याचं चित्र बदलण्याची क्षमता आहे या फलंदाजाकडे आणि एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय. टायमिंग बेमिसाल. चेंडू चाललाय पुन्हा एकदा लॉंग अँड हाय. यस, हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवर विकेट प्राप्त केल्यानंतर असं वाटलं होतं की कमीत कमी धावा खर्च करेल गोलंदाज विकी मुंबईकर परंतु त्यानंतर चौकार आला आणि षटकाराच्या साह्याने धावफलकाची गती वाढली आणि 11 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 11 धावा आतापर्यंत होतात. पॉवर प्लेचं पहिलं षटक आपल्याला पाहायला मिळते. 4 षटकांचा अखे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता परंतु या क्षणाला लाईन चांगली होती परंतु लाईन मिस केली. पुन्हा एकदा निर्धाव स्वरूपाचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत जर आपण पाहिलं ना तर ओव्हर क्रमांक 1 या ठिकाणी कंप्लीट होते आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 11 धावा. पहिल्या षटकामध्ये 11 धावा खर्च केल्या विकी मुंबईकरने. 1 षटकार 1 चौकार त्याच्या विरुद्धामध्ये आला. एक महत्वाचा विकेट पहिल्या बॉलवर त्याने फलंदाज अरमान शेखला ज्या प्रकारे बाद केलं आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 11 रन. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर 11 धावा स्पेल नंबर 2 आणि दुसऱ्या ओव्हरसाठी आमंत्रित केले कुणाल कोहलीला. स्पेल नंबर 2 साठी गोलंदाज कुणाल. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहे महेश. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता. येस, इट इज अ वाईट. अवांतर स्वरूपामध्ये 1 धाव ऍड होते. पंच गुरुनाथजी पाटील यांचा इशारा येतो. येस, इट इज अ वाईट बॉल. नवी मुंबईमधील एक नामवंत पंच आणि त्याचबरोबर एक लेजंड खेळाडू गुरुनाथ पाटील आणि विनोद भगत आपल्याला पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आकाश मुंबईकरने टिपलाय हा झेल आणि दुसरा बॅट्समन गमावलाय टीम अप्पा स्ट्रायकर सीबीडी या टीमच्या माध्यमातून. 12 रनवर दुसरा धक्का आपल्याला पाहायला मिळतोय. सकाळचं सत्र आपल्याला पाहायला मिळतंय. ज्या प्रकारे पहिली मॅच आपण पाहिली सकाळच्या सत्रामध्ये टीम सीबीडी कॉप्स आणि देवी 11 आग्रोही प्रेक्षणीय सामना आपण पाहिला आणि भरपूर चांगला खेळ सीबीडी पोलीस बांधवांनी केला. एक महत्वाचा विकेट प्राप्त केल्यानंतर नवीन फलंदाज साईराज पंडित मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय.
12 रनवर 2 फलंदाज आतापर्यंत गमावलेत. निसर्गाच्या सानिध्यामध्ये वसलेलं हे क्रीडांगण आपल्याला पाहायला मिळते. नवी मुंबई शहराच्या क्रीडा क्षेत्राला चालना देणारे क्रीडांगण म्हणून देखील हे क्रीडांगण सातत्याने आपण पाहतो. भारतरत्न स्वर्गीय राजीव गांधी क्रीडा संकुल सीबीडी आणि आज याच क्रीडांगणामध्ये हा टेनिस बॉल क्रिकेटचा एक दैदिप्यमान सोहळा आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळतोय. लॉफ्ट केलाय, फटका तर जरूर चांगला आहे. चेंडू चालला लॉंग लेगच्या दिशेने, फिल्डर भरपूर वेगाने धावत आला. तत्पूर्वी 1 रन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 1 रनच्या साह्याने धावफलक पुढे सरसावले. टीमची धावसंख्या आतापर्यंत 13 रन. नवीन फलंदाज साईराज अपकमिंग यंगस्टर आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही टीम मध्ये देखील भरपूर चांगले यंगस्टर खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. परंतु या मॅच मध्ये भरपूर अपेक्षा असतील आत्मजीत कडून, कारण ज्या प्रकारे त्यांनी सुरुवात करून दिली टीम अप्पा स्ट्रायकर सीबीडी या टीमला. या बॉलवर पुन्हा एकदा आक्रमण केलंय. एलिव्हेशन भरपूर आहे. चेंडू चाललाय सरळ 6 रनसाठी. आणखीन एक मोठा धमाकेदार स्ट्रोक सरळ 6 रनसाठी येतोय हा षटकार. आणि या षटकाराच्या साह्याने 19 रन. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकताय. लाईन चांगली होती, परंतु आक्रमण जरूर आपल्याला पाहायला मिळालं. क्रिकेटमध्ये नाण्याच्या 2 बाजू असतात. एकीकडे आक्रमण असतं तर एकीकडे संयम. आणि सध्याच्या घडीला आक्रमकतेचं रूप धारण केलंय फलंदाज आत्मजीतने. अनेक स्पर्धांमध्ये ज्या वेळेस अप्पा स्ट्रायकर हा संघ अडचणीमध्ये होता त्या वेळेस या फलंदाजाने आपल्या अफलातून बॅटिंगच्या जोरावर सातत्याने टीम अप्पा स्ट्रायकर सीबीडी या टीमला वर्चस्वामध्ये आणलंय. पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय. आडव्या बॅटने एक सिंगल. डीप मध्ये फिल्डर होता सूरज. चांगली फिल्डिंग त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. एक सिंगल या ठिकाणी पूर्ण होते. 1 रनच्या साह्याने धावफलकाची गती वाढली. टीमची धावसंख्या आतापर्यंत 20 रन आपल्याला पाहायला मिळतात. पावसाच्या एक थेंबाने ज्या प्रकारे मोठं साचलं जातं, झाडावरच्या एक फुलाने ज्या प्रकारे मोठा पुष्पहार निर्मित केला जातो, त्याचप्रमाणे 1 रनने कुठेतरी धावफलक वाढताना आपल्याला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु या क्षणाला बॅटच्या स्लाइसचा वेध. एक चांगली खेळाडू वृत्ती साईराज पंडितच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. आज त्याचा वाढदिवस देखील आहे आणि या स्पर्धेच्या माध्यमातून साईराज, तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुला उदंड दीर्घायुष्य लाभो याही जगदंबे चरणी प्रार्थना. एक चांगला झेल या ठिकाणी. तीन फलंदाज गमावल्यानंतर नवीन फलंदाज मयूर पवार मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. वेग भरपूर होता. जसा टप्पा पडला थोडस गती परिवर्तन आणि या क्षणाला स्टंपिंगच्या साह्याने आणखीन एक फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. मयूर पवार मात्र जरूर बाद होतोय. विकेट क्रमांक 4 आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. दोन षटकांचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होतोय आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 10 रनच्या सरासरीने 4 गडी बाद 20 रन. आतापर्यंत भरपूर चांगली सुरुवात राहिली या मॅच मध्ये. टीम गावदेवी दिवाळी या टीमच्या माध्यमातून पहिल्या षटकामध्ये ज्या प्रकारे 11 धावा खर्च केल्या, परंतु त्यानंतर अवघ्या 9 धावा गोलंदाज कुणाल कोहलीने खर्च केल्या. महत्वाचे विकेट त्याने प्राप्त केले आणि 20 रन वर 4 फलंदाज आतापर्यंत गमावलेत. नेक्स्ट मॅच देवी 11 अग्रोई आणि त्यांच्याच विरुद्धामध्ये सीबीडी वॉरियर्स. दोन्ही टीमचे कॅप्टन जशी पहिली इनिंग संपेल त्यानंतर इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. स्पेल नंबर 3 आणि स्वतः टीमचा कॅप्टन देवेश कोई गोलंदाजीच्या मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल.
स्ट्रायकिंग फलंदाज आहे सलामीवीर फलंदाज आत्मजित. अजूनपर्यंत एक चांगली झुंज देतोय आपल्या टीमसाठी. एक चांगला लढा त्याच्या माध्यमातून दिला जातोय. कारण ऍज अ ओपनर बॅट्समन म्हणून त्याला जी जबाबदारी दिली अप्पा स्ट्रायकर सीबीडी या टीमने, ती जबाबदारी देखील योग्यरित्या तो मात्र जरूर पार पाडताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज सज्ज होईल राऊंड द विकेट. डेव्हिडचा पहिला बॉल लॉफ्ट केलाय. टायमिंग चांगलं होतं. चेंडू चाललाय डीप मिड विकेटच्या दिशेने. फिल्डर पोहोचेल तत्पूर्वी पायाने थांबवण्याचा प्रयत्न होता बॉलला, परंतु तोपर्यंत ओव्हर द रोप सरळ 4 रनसाठी येतोय हा चौकार. आतापर्यंत फक्त आणि फक्त षटकार आणि चौकाराच्या साह्याने प्रत्युत्तर देतोय फलंदाज आत्मजित. ताकदीचा पुरेपूर वापर, संयम, त्याचबरोबर शक्तीपेक्षा कधी कधी युक्ती देखील महत्वाची असते. हे प्रात्यक्षिक त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या चौफेरीनं क्षेत्ररक्षणाची पाहणी करतोय, त्यानंतर मनामध्ये रणनीतीची शहानिशा आणि एक चांगला दर्जाचा खेळ त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. या बॉलवर आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक. अप्रतिम, काय लाजवाब फटका आपल्याला पाहायला मिळालाय. आत्मजित मात्र खऱ्या अर्थाने ज्या प्रकारे तारणार ठरलाय टीम अप्पा स्ट्रायकर सीबीडी या टीम साठी. जसा षटकार आला, जसा चौकार आला, त्यानंतर उत्साह वाढला. जसा षटकार आला त्यानंतर कुठेतरी आणखीन एक नवीन उमेद या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते टीम अप्पा स्ट्रायकर सीबीडी या टीमची. या क्षणाला बॅटच्या स्लाइडचा वेध घेतलाय की काय, परंतु या मोमेंटला निर्धाव स्वरूपाचा हा बॉल. एक चांगलं कमबॅक करण्याचा प्रयत्न गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. बॉलर पुन्हा एकदा देवेश. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता. फटका चांगला आहे. तेवढ्याच ताकदीचा झेल कुणाल कोळीने टिपला. एक चांगला झेल पकडला आणि फलंदाज आत्मजित या ठिकाणी मात्र बाद होताना पाहायला मिळते. तीस रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. नवीन फलंदाज 30 रन आतापर्यंत होतात. नवीन फलंदाज ऋषभ चंदानी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. या बॉलवर पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न झाला ऋषभच्या माध्यमातून. फक्त एकच सिंगल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. 1 रनच्या साह्याने धावफलक पुढे सरसावलं. टीमची धावसंख्या आतापर्यंत 31. 31 रन आतापर्यंत झालेत. शेवटचा अंतिम बॉल या षटकातला शिल्लक आहे. चला नेक्स्ट मॅच सीबीडी वॉरियर्स आणि त्यांच्याच विरोधामध्ये देवी 11 अग्रोई या दोन टीम मध्ये आपल्याला मॅच पाहायला मिळेल. आणि जशी पहिली इनिंग संपेल त्यानंतर इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल.
चला शेवटचा अंतिम बॉल आहे. नवीन फलंदाज अश्विन शेळके आपल्याला पाहायला मिळेल. अश्विन शेळके स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. लेफ्ट हँडेड बॅट्समन अश्विन साठी हा बॉल थोडासा धीम्या गतीचा होता, परंतु लाईन त्याने मिस केली. डॉट बॉलची समाप्ती 3 ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होतो आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर आतापर्यंत 31 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. आतापर्यंत तिन्ही बॉलरने चांगली गोलंदाजी साकारली. टीम गावदेव 11 दिवाळी या टीम साठी शेवटचं षटक क्रिकेटमध्ये स्लॉगिंग डेट ओव्हर भरपूर इम्पॉर्टंट असतात, परंतु या स्पर्धेतील ही पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळते आणि या मॅच मध्ये किती धावांचं टार्गेट असेल या प्रश्नाचं उत्तर देणारं हे षटक आपल्याला पाहायला मिळत आहे. शेवटचं षटक आणि गोलंदाजीच्या मार्कवर सिनियर नयन कोळी. पहिला बॉल आकुड पद्धतीचा हा बॉल लॉफ्ट केलाय. झेलची संधी, परंतु एक सोपा झेल ड्रॉप केलाय. एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. स्वतःवर थोडासा नाखुश आहे फिल्डर सूरज आणि थोडासा नैराश्यजनक नयन देखील आपल्याला पाहायला मिळतोय. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. अजून या इनिंग मधला टार्गेट सेट करणारी ही ओव्हर आपल्याला पाहायला मिळते. एक जीवदान मिळालं फलंदाज ऋषभ चंदानीला. ज्या प्रकारे एखादा झेल ज्यावेळेस सुटला जातो त्यानंतर येणाऱ्या काळामध्ये त्या बॅट्समनचा आत्मविश्वास हा मात्र वाढला जातो. जी रणनीती त्याने आखलेली असती आपल्या मनामध्ये या मोमेंटला लेगस्टिकच्या थोडासा बाहेर होता. चेंडूने वळण घेतलं, परंतु व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवतात. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून जे मायबाप प्रेक्षक स्मार्ट मोबाईलवर मेगा स्क्रीन टीव्हीवर ही स्पर्धा एन्जॉय करतात त्या सर्वांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. जे नवीन प्रेक्षक असतील त्यांनी कृपया करून हे चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून ज्या ज्या स्पर्धांमध्ये या चॅनलच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट केले जाईल त्याची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईल स्क्रीनवर येताना पाहायला मिळेल. या बॉलवर एक महत्वाचा विकेट प्राप्त केला. पहिल्या बॉलवर झेल सुटल्यानंतर रणनीती बदलली नयन कोळीने. टप्पा त्याने बदलवला. फटका फसला ऋषभ चंदानीचा आणि आणखीन एक विकेट गमावलाय टीम अप्पा स्ट्रायकर सीबीडी या टीमच्या माध्यमातून. न्यू बॅट्समन नवीन फलंदाज उदय आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज नयन पुन्हा एकदा सज्ज होतोय. आकुड पद्धतीचा हा बॉल उदयला मात्र जरूर खऱ्या अर्थाने प्रभावित केला. निर्धाव स्वरूपाचा हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचे 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या पहिल्या सत्रातले. 34 रन आतापर्यंत होतात. या बॉलवर पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न. विकी मुंबईकर जेल खाली, जेल सुटणं होईल कठीण आणि बॅक टू बॅक दुसरा विकेट देखील प्राप्त केलाय नयन कोळीने. ऑन हॅट्रिक वर आहे आज मात्र एक नवीन विक्रम करण्याची
बॉलर पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. 2 महत्वाचे विकेट आतापर्यंत प्राप्त केलेत नयनने. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न, परंतु या क्षणाला जसा टप्पा पडला त्यानंतर एक चांगली फिरकी गोलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा अंतिम बॉल आणि जशी पहिली इनिंग संपेल त्यानंतर सीबीडी वॉरियर्स टीमचे कॅप्टन आणि देवी 11 आग्रोही ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केलाय. रनआउटची संधी जरूर होती, परंतु तोपर्यंत फलंदाज पोहोचलाय. वाईट +1 टोटल 2 धावा या ठिकाणी ऍड होतील. 2 रनच्या साह्याने 36 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. तळपतं ऊन आणि या तळपत्या उन्हामध्ये धावांचा कडकडाट मात्र जरूर करायचा आहे, परंतु शेवटचा अंतिम बॉल शिल्लक आहे. जर या बॉलवर एखादा षटकार आला तर एक समाधानकारक स्कोर टीम अप्पा स्ट्रायकर सीबीडी या टीमच्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. कोलर पद्धतीचा हा बॉल झेप घेतली होती हा बॉल थांबवण्यासाठी नयनने, परंतु त्याच्या प्रयत्नांना अपयश मिळालं. सेकंड रन घेत असताना फलंदाज होते रनआउटच्या स्वरूपाने बाद. टीमची धावसंख्या होते 37. 37 रन आतापर्यंत होतात आणि 38 धावांचं टार्गेट असेल टीम गावदेवी 11 दिवा या टीम समोर. तर चला नेक्स्ट मॅच देवी 11 आग्रोही टीम या टीमचे कॅप्टन आणि टीम सीबीडी वॉरियर्स या टीमचे कॅप्टन आपण कृपया करून टॉस साठी या. चला तर टॉस साठी या. देवी 11 आग्रोही टीमचे कॅप्टन आणि मी दिलीपजी पाटील साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस करायचा आहे. नेक्स्ट मॅच सीबीडी वॉरियर्स टीम कॅप्टन रणजितजी या ठिकाणी उपस्थित आहेत. तर देवी 11 आग्रोही टीमचे कॅप्टन अमित पांडे. अमित आपण या त्वरित टॉस साठी. दिलीपजी पाटील त्यांच्या समेत नयनजी पाटील या स्पर्धेचे आयोजक. अमित पांडे आपण या त्वरित नाणेफेकी करण्यासाठी. हॅलो. तर चला बॉल द्या मैदानावर. बॉलची पूर्तता करायची आहे मैदानावर. तर 4 षटकांचा सामना असेल आणि 4 गोलंदाज तुम्हाला वापरायचे आहेत आणि सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. शिवशंकर क्रीडा मंडल व नयन पाटील युवक प्रतिष्ठान आयोजित स्वर्गीय श्री बालासाहेब ठाकरे स्मृती चषक 2025 मध्ये आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मी शंकर म्हात्रे बेलपाडा सहर्ष स्वागत करतो. दोन्ही संघांना आमचे आयोजक लाडके आयोजक रोहिदाजी पाटील साहेब ज्यांचा वाढदिवस काल संपन्न झाला, वाढदिवसाचं औचित्य साधून भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा. आज स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील पहिल्या फेरीतील पहिली लढत गावदेवी क्रिकेट संघ दिवाल्या विरुद्ध अप्पा स्ट्रायकर शिबडी साहेबांच्या वतीने दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. नयनजी पाटील यांच्या वतीने देखील खूप साऱ्या शुभेच्छा.
प्रथम फलंदाजी करत असताना अप्पा स्ट्रायकर संघाने 37 धावा करून 38 धावांचे लक्ष्य यावेळी दिलंय ते गावदेवी क्रिकेट संघ दिवाले या संघासमोर माझ्यासोबत समालोचन करण्यासाठी निलेश कोली साबास, त्याचबरोबर राहुल शिरसाट दिवालेगाव, त्याचबरोबर फरहान चौधरी साबाज हे देखील स्कोररची भूमिका पार पाडतात। या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट तुम्ही 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून कुठेही घर बसल्या यूट्यूबवरती बघू शकता। तसेच या स्पर्धेसाठी 2 ऑफिशियल पंच अंपायर अर्थात गुरुनाथजी पाटील सारसोले, त्याचबरोबर विनोद भगतजी जुई गाव, त्याचबरोबर आमचे सचिन साहूजी हे तिसरे पंच। चार षटकांचे सामने असतील। 2 दिवस चालणारी ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा निसर्गाच्या सानिध्यात वसलेले हे क्रीडांगण नवी मुंबई महानगरपालिका भारतरत्न स्वर्गीय राजीव गांधी क्रीडा संकुलात हा क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचा रणधुमाळी, क्रिकेटचा थरार, क्रिकेटचा अनुभव यावेळी सर्व क्रिकेट चाहते घेत आहेत। आज ग्रामीण टेनिस क्रिकेटला खूप चांगले दिवस आलेले आहेत, कारण की ग्रामीण टेनिस क्रिकेटचे खेळाडू आज स्टार झालेत। त्याच्यामध्ये अनेक आपले स्टार खेळाडू आपलं योगदान आणि आपल्या खेळाच्या जोडावरती आपला नाव, आपल्या गावाचं नाव आणि ग्रामीण क्रिकेटला उंच स्तरावर नेऊन ठेवलंय ते ग्रामीण खेळाडूंनी। आज नवी मुंबईमध्ये देखील रोहिदासजी पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण क्रिकेटला जास्त प्राधान्य मिळेल या अनुषंगाने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आले। त्यामध्ये आज ग्रामीण संघ आपण पहिला सामना बघतोय ते दिवाले विरुद्ध अप्पा स्ट्रायकर शिबिडी या 2 मातंबर संघामध्ये। सलामीची जोडी खेळपट्टीवरती आपण बघू शकता। नॉन स्ट्राईकला विक्की मुंबई नयन आणि स्ट्राईकला एक सिनियर नयन आणि ज्युनियर नयन अशी सलामीची जोडी। 24 चेंडू आणि 38 धावांची गरज आज सामना जिंकण्यासाठी। P1चं पहिलं षटक घेऊन येते अप्पा स्ट्रायकर संघाकडून कॉमेंट्री बॉक्स इन कडून अनिकेत शिंदे। पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न नक्कीच असेल। सिनियर नयन या फलंदाजाकडून आघाडीची सलामीची जोडी आपण खेळपट्टीवर बघू शकता। जबरदस्त असं आयोजन, रॉयल आयोजन, राजेशाही असं आयोजन नयनजी पाटील यांच्या माध्यमातून वडिलांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून त्यांनी ही स्पर्धा आयोजित केली आहे। दोन्ही संघांना आमच्या आयोगाच्या वतीने खूप सारे यावेळी मात्र फटका कट करतोय, पॉइंटच्या वरून जातोय, सीमारेषा लगत चेंडू पकडला जातोय। तत्पूर्वी 2 धावा घेतल्या जात आहेत। 2 धावा काढून आपल्या संघाचं आणि स्वतःचं खातं इथे ओपन केलं जातोय। बिन गडीबाद 2 अशी चांगली आणि सावध सुरुवात बघायला मिळते ती नयन या फलंदाजाच्या माध्यमातून। अनिकेत शिंदे मध्यम गती असा गोलंदाज, स्क्वेअर लेगचे पंच आणि नॉन स्ट्राईकचे पंच आपण बघू शकता। यावेळी पुन्हा एकदा स्ट्राईकला फलंदाजीकडे सज्ज होत होतो नयन। यावेळी मात्र स्लॉक शिप मारण्याचा प्रयत्न होता, चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेने, चेंडू सीमा पार, पंचांचा इशारा येतोय चौकार। पहिल्या चेंडूवरती 2 धावा, त्यानंतर कमजोर चेंडूला खेळून काढतो स्क्वेअर लेगच्या दिशेने 4 धावा। 38 धावांचा पाठलाग करताना आक्रमक अशी सुरुवात, धावफलकाचा विचार केला तर बिन गडी बाद 6 अशी चांगली सुरुवात आतापर्यंत नयनच्या माध्यमातून गावदेवी क्रिकेट संघ दिवाले संघासाठी। पॉवर प्लेचं षटक, क्षेत्ररक्षेची व्यूहरचना बघू शकतो। मिड ऑफ, मिड ऑन, लॉंग ऑफ, मिड ऑन, पॉइंट, कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, फाईन लेग, मिड विकेट। यावेळी मात्र चेंडूला कट करण्यापर्यंत हलवार पद्धत चेंडू, यावेळी मात्र सप्पा जेल सोडतोय, पॉइंटच्या जीवदान लाभतोय ते
सिनियर नयन या फलंदाजाला मात्र एक धाव रोखू शकत नाही. धावपलकार धाव लागतायत त्या बिन गडीबाद 7 अशी चांगली सुरुवात आतापर्यंत त्या दिवाल्या संघासाठी ती नयनच्या माध्यमातून. पुन्हा एकदा स्ट्राईकला सिनियर नयन. यावेळी मात्र कट करण्याचा प्रयत्न होता. अचूक दिशा अचूक टप्पा. आता मात्र चांगली गोलंदाज अंकुश शिंदेच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी आतापर्यंत माध्यमातून बघायला मिळतोय. पहिल्या काही चेंडूवरती खराब गोलंदाजी, त्याच्यानंतर कमबॅक बघायला मिळतोय. अनिकेत शिंदे चांगली अशी गोलंदाजी करतोय. यावेळी मात्र नयन स्ट्राईकला. 2 नयन आहेत, एक सिनियर आणि एक ज्युनियर असे सलामी जोडी. यावेळी मात्र चेंडू खेळून काढलाय तो लॉंगांच्या दिशेने. चेंडू सीमा पलीकडे जातोय. पंचांचा इशारा येतोय चौकार. 11 धावा धावफलकावर लागतायत. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल फटकेबाजी 2 नयनच्या माध्यमातून. एक सिनियर एक ज्युनियर नयन. यावेळी ते गावदेवी क्रिकेट संघ दिवाले संघाची ही सलामी जोडी. 38 धावांचं आव्हान असताना यावेळी मात्र आक्रमक फलंदाजी करतोय तो नयन ज्युनियर. नॉन स्ट्राईकला सिनियर नयन अशी सलामी जोडी ती गावदेवी क्रिकेट संघ दिवाले. अनिकेत शिंदे राईट आर्म ओव्हर द विकेट. कॉमेंट्री बॉक्स इन कडून यानंतर चेंडूला कट केलाय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. नेत्रदीपक फटका बघायला मिळतोय. चेंडू जातोय 6 धावांसाठी. पंच गुरुनाथ पाटील साहेबांचा इशारा येतोय षटकार. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनगडीबाद 17 अशी आक्रमक सुरुवात आतापर्यंत ती दिवाले संघाची. अठरा चेंडू आणि 21 धावांची गरज. अजून हा सामना जिंकण्यासाठी ते दिवाले संघासाठी आक्रमक सुरुवात. पॉवर प्ले मध्ये ज्या प्रकारे सुरुवातीची अपेक्षा होती अपेक्षेला साजेशी अशी आतापर्यंत कामगिरी नयन आणि नयन सिनियर नयन ज्युनियर अशी सलामी जोडी. आतापर्यंत संघाच्या संघनायकांचा जो विश्वास त्यांच्यावरती दाखवला होता विश्वासाला साजेशी कामगिरी पहिल्या षटकापर्यंत आपण बघितली. यावेळी मात्र नवीन षटक घेऊन येते अप्पा वॉरियर्स. अप्पा स्ट्रायकर संघाकडून अश्विन राऊंड द विकेट गोलंदाजी करतोय. समोर नयन बघू शकता आपण. नयन सिनियर यानंतर स्लॉकशिप मारण्याचा प्रयत्न होता मात्र पंचांचा इशारा येणे अपेक्षित. पंचांचा इशारा येतोय लेग बाईज. अवंतरच्या स्वरूपात एक धाव मिळते ती गावदेवी क्रिकेट संघ दिवाले संघाला. धावफलकाचा विचार केला तर धावफलकावर धावा लागतायत त्या बिन गडी बाद 18 धावा. येणारे चेंडू 17 गरज असेल तर सामना जिंकण्यासाठी दिवाले संघाला 20 धावांची गरज. 17 चेंडू 20 धावा असं हे समीकरण. बघूया यावेळी मात्र सिनियर नयन कशा प्रकारे फटकेबाजी करू. यावेळी मात्र एलिमिनेशनची कमी दिसतोय मात्र ऑस्ट्रेलियन खेळाडू ज्या प्रकारे झेल घेतात तशाच प्रकारचा प्रयत्न होता मात्र क्षेत्ररक्षकाकडून तो प्रयत्न फसला गेला. मात्र झेल मात्र जमिनीला दान केला जातोय. फलंदाजाकडे अवधी होता. 2 धावा पूर्ण केल्या जातात. 2 धावांच्या बरोबरीने धावफलक पुढे सरकतोय. आता मात्र विजयाच्या जवळ पोहोचण्याचा प्रयत्न कुठे का थोडा का मार्ग मात्र त्यांना सुकर होतोय. मार्ग मोकळा होतोय. पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या गोलंदाज मार्गावरती. फलंदाज यावेळी मात्र तो पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन खेळतोय.
चेंडू येतोय लॉंग ऑफला, परंतु एका धावेवरती समाधान मानावं लागतं. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकतो. धावफलकावर धावा लागतायत. यावेळी मला फरहान चौधरी माहिती देतोय 21 नो लॉस आफ्टर सेकंड ओव्हर प्रोग्रेस. अजून दुसऱ्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल. येणारे चेंडू 15 गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी ती 17 धावांची. यावेळी अक्रॉस द खेळण्याचा प्रयत्न, चेंडू खेळून काढलाय तो स्क्वेअर लेगच्या दिशेने. पंच आम्हाला इशारा करून सांगतात की चौकार, चेंडू सीमा पार, 4 धावा. चौकाराच्या मध्ये धावफलक धाव लागतायत 25. अजूनही जिंकण्यासाठी 13 धावांची गरज. ज्या प्रकारे सामन्यामध्ये रंगत निर्माण होण्याची अपेक्षा क्रिकेट समर्थक बाळगून होते, मात्र तशा प्रकारचा कोणत्याही प्रकारचा प्रयत्न अप्पा स्ट्रायकर संघाच्या गोलंदाजाकडून बघायला मिळेल. एक तर्फे सामना होतोय काय असंच वाटतोय. मात्र क्रिकेट हा कधी आपला रंग बदलवेल हे कोणी ज्योतिषी किंवा मोठा क्रिकेट तज्ज्ञ देखील सांगू शकत नाही. शेवटची धाव, शेवटचा चेंडू जोपर्यंत कोणता संघ काढत नाही, खेळत नाही, तोपर्यंत संघ विजयी घोषित केला जात नाही आणि विजयी होऊ शकत नाही. यावेळी मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. आता मात्र ग्रामीण टेनिस क्रिकेट असेल किंवा आंतरराष्ट्रीय क्रिकेट असेल, सर्वच खेळाडू स्विच हिट मारतायत. यावेळी मात्र स्ट्राईक जातोय ते सिनियर नयनकडे. ज्युनियर नयन मात्र त्याला चांगली साथ देतोय. आतापर्यंत धावफलक धावा लागतायत त्या 26 धावा. अजूनही 12 धावांची गरज. अक्रॉस द खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षकाच्या हातातून निसटतोय. पंच आम्हाला इशारा करतायत षटकार. तीन षटकांचा खेळ संपला. 38 धावांचा पाठलाग करताना बिनगडीबाद 32. येणारे चेंडू 12 आणि गरज आहे ती फक्त 6 धावांची. यानंतरचा सामना देवी 11 अग्रोले विरुद्ध शिबडी वॉरियर्स. दोन्ही संघामध्ये नाणेफेकी आमच्या मंचावरती संपन्न झालेली आहे आणि शिबडी वॉरियर्स संघाने नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. यावेळी मात्र नयन पाटील आणि रोहिदाजी पाटील साहेब यांच्या गावचा संघ असेल. नक्कीच संघा आपल्या गावचे उपजिल्हा प्रमुख रोहिदाजी पाटील साहेब यांना नक्कीच खुश करतील, चांगला खेळ दाखवतील अशी त्यांची देखील इच्छा असेल आणि ते इच्छानुसार चांगला खेळ करतील. बारा चेंडू आणि 6 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. सिनियर नयन स्ट्राईकला. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. यावेळी मात्र चेंज ऑफ पेस डिलिव्हरी, हलवार पद्धत चेंडू डायरेक्ट हिट झाला असता तर यावेळी मात्र सिनियर नयन याला तंबूचा रास्ता पकडावा लागला असता. मात्र दैव बलवंतर 2 धावा पूर्ण केल्या जातात. 2 धावांच्या सहाय्याने धावफलक पुढे सरकतोय. धावफलक धावा लागतायत त्या बिनगडीबाद 4 धावा. अजूनही 4 धावांची गरज. यावेळी मात्र स्विच करण्याचा प्रयत्न होता. पहिला हादरा बसतोय गावदेवी क्रिकेट संघ. दिवाले संघाला धावफलकाचा विचार केला तर 34 धावा. 34 धावावरती पहिला गडीबाद. नवीन येणारा फलंदाज विक्की मुंबईकर, युवा खेळाडू दिवाले गाव संघाचा. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून नेहमी त्याच्याकडे बघितला जातोय. अनेक स्पर्धेमध्ये दिवाले संघाला एक हाती रोमहर्षक चित्तथरारक सामने जिंकून देणारा विक्की मुंबईकर. यावेळी मात्र विक्की मुंबईकर याचा मार्ग मात्र सलामीच्या फलंदाजाने मोकळा केलाय. एक औपचारिकता शिल्लक या सामन्यामध्ये बघायला मिळतोय.
कारण का 34 धावांची पार्टनरशिप भागीदारी बघायला मिळेल 2 नयनच्या माध्यमातून. विकी मुंबईकर गुणवत्ता भरलेला हा खेळाडू यावेळी मात्र चेंडूला सन्मान देतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. चांगलं तालमेल, क्रिकेटचं कौशल्य आणि क्रिकेटमध्ये षटकार चौकार पेक्षा एकेरी दुहेरी धावा किती आपल्या संघासाठी बहुमूल्य आहेत याची पूर्णपणे जाणीव यावेळी ते विकीला असल्याने त्याने मात्र कोणत्याही प्रकारचा मोठा फटका न मारता संयम दाखवलाय. 2 धावा आपल्या संघासाठी, 2 धावा स्वतःसाठी. धावफलकाचा विचार केला तर 36 धावा होत आहेत. यावेळी मात्र चेंडूला फ्लिक केला आहे. चेंडू जातो मिड विकेटच्या दिशेने. दोन्ही स्टाईल मध्ये हा सामना फिनिश करतोय. दिवाले संघ इथं विजयी सलामी देतो. दिवाले संघाचं खूप खूप अभिनंदन. अप्पा स्ट्रायकर संघाला देखील आपण पुढच्या स्पर्धेसाठी खूप सारे शुभेच्छा देऊ. बेस्ट ऑफ लक दिवाले संघ. हार्ड लक फॉर अप्पा वॉरियर संघ. आणि या सामन्याचा मानकरी ठरतोय जय गावदेवी क्रिकेट संघ. गोलंदाजीमध्ये उत्कृष्ट अशी कामगिरी करणारा कुणाल 3 गडी बाद करतोय. त्याला मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक देऊन ते सन्मान कर. प्लेअर ऑफ द मॅच कुणाल 3 गडी बाद करतोय. आपल्या या षटकामध्ये गोलंदाजी जोरावरती आपल्या संघाला कमबॅक करून देतोय आणि आपला संघ विजय संपादन करून दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करतोय. आणि आमचे आयोजक आणि आम्ही समालोचक सर्वांनी यावेळी मात्र निर्णय घेतला की कुणाल या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय. ये कुणाल तुझा मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक घेऊन जा. यानंतरची लढत असेल देवी 11 आग्रोली विरुद्ध शिबडी वॉरियर्स. तर मी इथे थांबतो. माझे समालोचक मित्र पुढचं समालोचक करणार येतात. नयन पाटील, नयनजी पाटील आपण यायचं आहे आणि मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक करती तर व्यासपीठावर जायचं आहे. कुणाल व्यासपीठावर जा. रोहिदाजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते कुणाल याला सामनावीराचा पारितोषिक ते सन्मानित करण्यात येत आहे. आमच्या व्यासपीठावरती आपण बघू शकता उपजिल्हा प्रमुख शिवसेना नवी मुंबई रोहिदाजी पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त स्वर्गीय बालासाहेब ठाकरे स्मृतिशोध 2025 आयोजन आणि कुणालला यावेळी इथे मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक देऊन इथे सन्मानित करण्यात येत आहे. रोहिदाजी पाटील साहेब त्याजवळ नयनजी पाटील यांच्या समवेत. तर यानंतरचं समालोचन करेल निलेश कोहली. हॅलो. तर चला मॅचला करायची सुरुवात. आजच्या दिवसातील दुसरी मॅच आणि सामना क्रमांक 2 आपल्याला पाहायला मिळतोय. पहिली मॅच खूप चांगली आपल्याला पाहायला मिळाली. गावदेवी दिवाळे आणि त्यांच्या विरोधात जर आपण पाहिलं तर अप्पा स्ट्रायकर शिबडी पहिली मॅच आणि या मॅच मध्ये गावदेवी दिवाळे टीमने विजय संपादित केलाय. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळते टीम शिबडी वॉरियर्स आणि त्यांच्या विरोधात आग्रोळी 11 या दोन्ही टीमच्या दरम्यान.
तर चला मॅचला सुरुवात करायची आहे. टॉस जिंकलाय टीम सीबीडी वॉरियर्स. आपण लगेच मैदानात दाखल व्हा. तर चला अग्रोली टीम आपली सलामी जोडी खेळपट्टीवर दाखल करायची लगेच. 4 ओव्हरची मॅच. हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे चषक 2025 आपल्याला पाहायला मिळते. पहिली सीझन आणि पहिल्या सीझन मध्ये जर आपण पाहिलं तर खूप दिमागदार सोहळ्यामध्ये या स्पर्धेचं सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली. तर आज खऱ्या अर्थाने पाहिलं तर या स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसा निमित्ताने संपूर्ण मान्यवर खऱ्या अर्थाने या स्पर्धेनिमित्ताने उपस्थित राहिलेत आणि त्या सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत आहे. तर चला सीबीडी टीम आपण लगेच मैदानात दाखल व्हा. अग्रोली टीम आपली सलामी जोडी खेळपट्टीवर दाखल करायची आहे. आमचे ऑफिशियल पंच या मॅच साठी तैनात झालेत. तर चला सीबीडी टीम आपण मैदानात दाखल व्हा. शेवटचा कॉल आहे तुमच्यासाठी. आणि दोन्ही टीम्स आपला 12th मॅन आमच्यापर्यंत पोहोचवा.